अडचण काय आहे ते अध्यक्ष महाराज, की या विद्यार्थिनींना क्रांतिकारी निर्णय, म्हणजे ज्या निर्णयाने आमच्या महाराष्ट्राचा गौरव वाढेल, पण या ठिकाणी त्यांना संस्था चालकांवर दबाव टाकून, दादागिरी करून, FIR करून आपण जर सांगितलं की आम्ही पैसे पाठवणार नाही पण तुम्ही शिकवा, तर हे काही महाराष्ट्राचा गौरव वाढवणार नाही. मग याला काय केलं पाहिजे? खरं तर आमचे चंद्रकांत दादा अतिशय अनुभवी आहे आणि विद्यार्थी क्षेत्रामध्ये त्यांचा एवढा अनुभव बोटावर मोजण्या इतक्या लोकांमध्ये आहे. डॉक्टरेट ऑफ स्टुडंट प्रॉब्लेम याच्यामध्ये डॉक्टरेट आहे. तर पहिला निर्णय मंत्री महोदय, वित्त विभागातून तुम्हाला पैसेच दिले जात नाही. तुम्ही आकडे काढा. जो निधी आउटले मंजूर होतो तो वितरितच होत नाही. तर पहिला मुद्दा की तुम्ही निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टीमचा आग्रह का करत नाही? पुन्हा पुन्हा फायली पाठवायच्या. तर तुम्हाला स्वतःला अनुभव आहे की अनेक अधिकाऱ्यांचे मुली ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लंडन, अमेरिका शिकतात आणि महाराष्ट्रात गरीब मध्यमवर्गीयाचे पोरं शिकतात. त्यांना निधी देताना असं वाटतं की जसं काही यांच्या घरचा पैसा देतोय, यांची घरं विकतोय, सोनं विकतोय. SNDT युनिव्हर्सिटीचं चांगलं उदाहरण आहे. मुलींच्या शिक्षणासाठी करतोय. पैसे देताय का? 200 कोटी बजेटमध्ये आहे, वितरित नाही केलंय. CM साहेबांनी सांगितलं. म्हणजे कधीतरी याच्यावरही मला बोलायचंच आहे की तुमची पोरं शिकतील न्यूझीलंड, अमेरिका आणि आमच्या गरिबांच्या पोरी शिकायच्या असेल तर तुमच्या बापाचा पैसा आहे का वितरित करताना? आणि म्हणून मंत्री महोदय, तुम्ही निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टीम करणार आहात का? AI चा उपयोग, प्रदर्शनी, एक्झिबिशन, मग शिक्षण क्षेत्रात AI चा उपयोग नाही करता येत का? की तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, कारण आता माणसाच्या बुद्धिमत्ता कमी झाली, आता आपल्या आर्टिफिशियलच वापरावी लागणार आहे. मग आर्टिफिशियल बुद्धिमत्ता वापरून एखाद्या मुलीला, गरीब आहे, भामरागडमध्ये आहे, अंकिस आहे, असं आहे, पोटाचं दागिना गहाण ठेवून बिचारी तुमच्या 100% या योजनेमध्ये ती येते आणि मग तिला कधीतरी तो मॅनेजमेंट संस्था चालक सांगतो की तुझे पैसे अजून सरकारने पाठवले नाही. अध्यक्ष महाराज, सरकारचे पैसे एकदम परफेक्ट टाइमला जावे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करता येणार नाही का? फक्त कॉलेजमध्ये शिकवायचं का? आता आम्ही तर आमचे ज्ञान कमी पडताय, जगातील विद्यापीठ आणतोय. कारण एक काळ होता आमचा नालंदा, तक्षशिलामध्ये चीनी प्रवासी येऊन शिकायचे. आता आम्हाला जगातले विद्यापीठ मुंबईत आणावं लागतंय, कारण आमचं ज्ञान भंडार कुठेतरी कमी झालं. अध्यक्ष महाराज, मग माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही निगेटिव्ह ट्रेझरी सोबत AI चा उपयोग आपण करणार आहात का? आणि नंबर 3, ही माझी आग्रही विनंती आहे आणि तुम्ही अतिशय म्हणजे आमचे आदर्श नेते आहात. तुम्ही आज एक विधानसभेत आश्वासन देऊन टाका की आउटलेचं वितरण दर अधिवेशनाला, तुमचा आउटले एकदा मंजूर झाला, नियतवे की दर अधिवेशनाला वित्त विभागाने किती पैसे दिले याचा अहवाल पटलावर ठेवत जा. म्हणजे आमच्या लक्षात येईल की मुलीं बेटी बचाव बेटी पढाव हे सन्माननीय युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या विरोधात कोण कोण अधिकारी आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून पटलावर माहिती देत जा की योग्य क्षणी हे आम्हाला इतकेच पैसे वित्त विभागाने दिले आणि SNDTचे पैसे वितरित कधी करताय तेवढं सांगा. मी सुधीर भाऊंकडून मधल्या वेळात समजून घेतो, कारण आता जर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनाही ह्या प्रश्नाची बोच निर्माण होऊन सॅलरी इतकीच इक्वल प्रायोरिटी शिष्यवृत्तीला दिली असतानाही हा प्रश्न राहील का हे मी समजून घेतो सुधीर भाऊंकडून आणि त्याप्रमाणे आग्रह धरेन. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मला ह्या निमित्ताने सुतोवाच करायचा आहे की जसं तिची फी माफ करतो, मी सगळ्यांना अपील करतो की ज्या ज्या कॉलेजेसमध्ये हे होत आहे की ते जूनला विदाऊट फी ऍडमिशन देत नाही, तुम्ही यादी द्या. त्या सगळ्या ठिकाणी मी डायरेक्ट जायला तयार आहे आणि डायरेक्ट ऑन स्पॉट ऍक्शन घेऊन टाकू आपण, कारण हे करताच येणार नाही. हा, त्यांना परवडत नाही वगैरे हा जो श्रीरावांचा मुद्दा म्हणला तो आहे, तो हळूहळू जवळ आणू. जसं आता आम्ही पॉलिटिक इंजिनिअरिंगची 100% दिली, काही अडचण येणार नाही. दुसरं मी सुतोवाच करतो की जशी फी माफ झाली, अदर फी पण आपण ट्युशन फीच्या पोटात टाकण्याचा प्रयत्न करू आणि तिला सुद्धा मॉनिटर करू. परीक्षा फीचा जो त्यांनी टेक्निकल मुद्दा सांगितला तो लगेच पाहतो. हॉस्टेलच्या बाबतीत सांगितलं की दरमहा 6,000 रुपयाचा निर्वाह भत्ता सुरू केला, तसं 2,000 रुपये सरासरी तिला एक ऍडिशनली मिळावेत, ज्याला कमवा शिका म्हणतात, याची संख्या खूपच नगण्य आहे.
ती महाराष्ट्राची 5 लाख करता येईल का, असा एक प्रयत्न आपला चालला आहे. त्याच्यात विद्यापीठ काही कॉन्ट्रीब्युट करेल, कॉलेज काही कॉन्ट्रीब्युट करेल, सरकार काही कॉन्ट्रीब्युट करेल आणि काही करून कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठात तिला झालेल्या कामं, आणि कामं म्हणजे काय, तर लायब्ररीत काम कर, लॅबोरेटरीत काम कर, कॉलेजच्या आवारामध्ये झाडं लावण्याचं काम कर, आजूबाजूच्या परिसरातल्या काही सामाजिक प्रकल्पांना जाऊन 2 तास वेळ दे. यात 60 रुपये पर तास याप्रमाणे 2,000 रुपये दरमहा तिला मिळालेच पाहिजे आणि असे 5 लाख मुलींना मिळाले पाहिजे. याच्यावर आम्ही आता काम करतो आहोत. अशा प्रकारची कुठलीही घोषणा ही अर्थ खात्याशी बोलल्याशिवाय करणं हे बरोबर नाही, पण याची एक जुजबी संख्या ही प्रत्येक विद्यापीठात कॉलेजमध्ये असते, ती 5 लाखापर्यंत नेता आली तर एवढं सगळं करून पुन्हा 2,000 रुपये दरमहा, पॉकेट मनी शब्द चुकीचा असेल पण तिला अन्य खर्चासाठी मिळतील असा आपला प्रयत्न चाललेला आहे. एक आणखीन म्हणजे जे जे मी वाचता थांबलो, कारण 30-32 मुद्दे आहेत. सीईटी मार्फत जिल्हानिहाय स्कॉलरशिपसाठी केंद्र चालू करतो आहोत, म्हणजे 40 केंद्र सुरू करतो. त्या स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरावा, कॉलेजने काही अडचण निर्माण केली का, कॉलेजला रिएम्बर्समेंट चुकून भरली गेली असेल तर ती तिच्या डायरेक्ट अकाउंटला आली पाहिजे. यासाठी 40 केंद्र जून पासून आपण सुरू करतो. एका गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. खरं तर कधी कधी कायदा, नियम किंवा बुद्धिमत्ता याचा उपयोग समाज हिताचे निर्णय घेण्यासाठी झाला पाहिजे, कामकाज थांबवण्यासाठी होता कामा नये. अध्यक्ष महाराज, आपण बदल केले. आज मंत्रालयात गेल्यावर पाट्यांचा साईज 2-2, 4-4 फुटाचा झाला, कारण आता आपण आईचं वडगाचं नाव लिहितो. आणि म्हणून माझ्या मनात विचार आला की आपण इतके निर्णय करतो आहे, म्हणून मी एक विधेयक दिलं की महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची त्यांच्या मातेपित्याप्रती जबाबदारी, उत्तरदायित्व तसेच देखभाल या संबंधीच्या मानकाबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2025 मी डिसेंबरमध्ये इंट्रोडक्शन केलं. अध्यक्ष महाराज, मला आता जेव्हा चर्चेला हे बिल घ्यायचं आहे तेव्हा अध्यक्ष महाराज बॅलेट मधून हे बिल गायब होतं. मी प्रश्न केला की माझं बिल गायब का आहे, तर राज्यपाल महोदयांना इंग्रजीमध्ये या बिलाची प्रत दिली नाही म्हणून बॅलेटमध्ये हे बिल येऊ शकत नाही. अध्यक्ष महाराज, याच्यात माझा दोष नाहीये. अध्यक्ष महाराज, डिसेंबरमध्ये इंग्रजी प्रत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अध्यक्ष महाराज हे विधी व न्याय विभागाची असतानाही माता पित्याची जबाबदारीच्या संदर्भात एक गंभीर कायदा, ज्यामध्ये मी मागणी केली की एखाद्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आई वडिलांनी माझा पोरगा कर्मचारी आहे, अधिकारी आहे, मला पोसत नाही तर 20% पगार 1 महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात जावा, एवढा एक महत्वपूर्ण देशात एक उत्तम क्रांतिकारक निर्णय आई वडिलांच्या संदर्भातला हा करायचा होता. आणि अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये असा वेळ काढूपणा अध्यक्ष महाराज की डिसेंबर पासून इंग्रजी प्रत केली नाही, हा माझा दोष नाही आणि मी इंग्रजीमध्ये प्रत करणार नाही हा माझा निर्णय आहे. मी मराठीतच करेन, पण अध्यक्ष महाराज मी इंग्रजीत प्रत करणार नाही आणि विधी व न्याय विभाग इंग्रजीत पाठवणार नाही, म्हणून हजारो माता पिता अध्यक्ष महाराज या नियमाच्या संरक्षणापासून वंचित असणं म्हणजे बुद्धिमत्तेचा उपयोग हा अध्यक्ष महाराज समाजाप्रती आपल्या कर्तव्यापासून वंचित करणारा हा बुद्धिमत्तेचा उपयोग आहे, नियमाचा उपयोग आहे. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की तुम्ही निर्देश द्या. इंग्रजी कॉपी राज्यपालांनी एकतर जसं अधिकाऱ्यांनी मराठी शिकून घेतलं पाहिजे तसं राज्यपालांनी मराठी शिकून घेतलं पाहिजे. बरं, ते मराठी शिकून घेत नसतील तर कमीत कमी त्यांच्या अधिकाऱ्यांनी इंग्रजीत ट्रान्सलेट करून दिलं पाहिजे. त्यांचं आई वडिलांच्या संदर्भातलं जे कर्तव्य आहे तेच कर्तव्य आम्हाला आणि अधिकाऱ्यांच्या संदर्भातही आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की यापुढे इंग्रजी प्रतीचा आग्रह हा करता कामा नये. आणि आपण जर या ठिकाणी निर्देश देत असाल तर काल बॅगेटमध्ये टाकलं नाही, मग उद्या हे बिल घ्यावं एवढी विनंती आहे. सन्मान्य ज्येष्ठ सदस्य, जरा बसून घ्या, बसून घ्या. असं काय करताय? बसा, खाली बसा, खाली बसा. सन्मान्य ज्येष्ठ सदस्य सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आज जो मुद्दा सभागृहात आणलाय, खरं तर राज्यपालांविषयी या सभागृहात त्यांना इंग्रजी वाचता येतं की नाही, त्यांना मराठी वाचता येतं की नाही, या संदर्भात चर्चा करणंच अनुचित आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि असं असताना हे इंग्रजीतला अनुवाद देण्यासंदर्भातली जी तरतूद आहे ही विधिमंडळाने केलेली तरतूद नाहीये, ही राज्यपालांनी केलेली तरतूद नाहीये, ही शासनाने केलेली तरतूद नाहीये.
भारताचं संविधान अनुच्छेद 348(3) हे जर आपण वाचलं तर ही संविधानिक तरतूद आहे. 348(3) मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, ज्या वेळेला एखादं बिल हे इंट्रोड्यूस केलं जातं किंवा कन्सिडरेशनसाठी येतं, त्यावेळेला त्या बिलचं इंग्रजी रूपांतर देणं आवश्यक आहे. ही संविधानिक तरतूद आहे. त्यानंतर ज्या वेळेला ते सरकारी बिल असतं त्यावेळेला LNJDची जबाबदारी असते की त्या संदर्भातलं ट्रान्सलेशन करून हे पुढे पाठवणं. पण ज्या वेळेला एखादं प्रायव्हेट मेंबर बिल टेबल होतं त्यावेळेला प्रायव्हेट मेंबर बिलचं ट्रान्सलेशन करायची जबाबदारी ही पूर्णपणे त्या सदस्याची असते. त्या अनुषंगाने मी माझ्या कार्यालयातनं माहिती घेतल्यानंतर मला असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला या संदर्भातली माहिती दिली गेलेली आणि बॅलेटमधनं काढतानाही आपल्याला सांगितलेलं की आपण या संदर्भातलं इंग्रजी ट्रान्सलेशन द्यावं, जेणेकरून आर्टिकल 348 सबक्लॉज 3 ची पूर्तता होईल आणि आपल्याला मग या मॅटरमध्ये प्रोसीड करता येईल. त्यामुळे सदर तरतूद ही राज्याच्या घटनेत कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये असल्यामुळे मला या सभागृहात त्या संदर्भात कोणताही बदल करता येणार नाही. आणि जर का आपला आग्रह असेल तर निश्चितपणे त्या संदर्भात आपल्या पार्लमेंटमध्ये या संदर्भात जे बदल करायचे असतील ते त्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे. त्यामुळे मला वाटतं जर का हे प्रायव्हेट मेंबर बिल आपल्याला चर्चेसाठी घ्यायचं असेल, कन्सिडरेशनसाठी घ्यायचं असेल, तर आपण लवकरात लवकर संविधानातील अनुच्छेद 348(3) च्या अनुषंगाने ट्रान्सलेशन जमा करावं, म्हणजे मला हे बिल पुढे घेता येईल. चला एकच मिनिट अध्यक्ष महाराज, पण इतर बिल जे तुम्ही घेतले त्याचं मी इंग्रजी ट्रान्सलेशन कधीच दिलं नाही. हे पहिलंच बिल आहे की ज्याच्या संदर्भात इंग्रजी ट्रान्सलेशन मागितलं गेलं. आता उद्या किमान वेतन कायद्याच्या संदर्भातले बदल आहे ते तुम्ही मराठीतच दिलंय. नाही, त्यात नाही, सांगतो अध्यक्ष तुम्हाला. महाराज, सांगतो, म्हणून- त्याचं पण सांगतो मी तुम्हाला. हा, त्या किमान वेतनचं त्या संदर्भातही तुम्हाला माहिती देतो. आत्यापित्याच इंग्रजीत का पाहिजे, म्हणजे हे एवढं समजलं नाही, नाही. त्याचं तुम्हाला सांगतो मी का पाहिजे. ज्या वेळेला एखादं मनी बिल असतं, ज्या वेळेला एखादं मनी बिल असतं किंवा फायनान्शियल बिझनेस रिलेटेड बिल असतं, त्यावेळेला त्याला गव्हर्नर्स असेंट लागतं. गव्हर्नर्स असेंट आपण आर्टिकल 207 अन्वये गव्हर्नर्स असेंट घेतो. मी चुकीचं सांगत असेल मला करेक्ट करा. आय एम सब्जेक्ट टू. आणि त्यामुळे तुमच्या बिलामध्ये फायनान्शियल बिझनेस संदर्भातली तरतूद असल्यामुळे ते 207 अन्वये ते राज्यपालांकडे पाठवायची गरज असते आणि म्हणून 348(3) ऍप्लिकेबल डायरेक्टली होतं. त्यामुळे मला वाटतं सुधीर भाऊ या संदर्भात या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्याच्यात मी आपल्याला सविस्तर लेखी उत्तर पाठवून देतो. सभागृहाचा अजून वेळ याच्यात घेण्यात मला वाटत नाही. मध्ये ट्रान्सलेशन करून द्यायचं एवढं तर करा. आम्हाला मला काही एक हरकत नाहीये. मी हा. LNJDला एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला एखादं प्रायव्हेट मेंबर बिल असतं, प्रायव्हेट मेंबर बिलचा अर्थ काय की तुम्हाला तुमचं म्हणणं, तुम्हाला कायदा कसा असावा हे सांगायचं असतं. उद्या जर मी LNJDला दिलं आणि LNJDने ट्रान्सलेशन मध्ये जर का तुम्हाला जे सांगायचंय तसं न सांगता वेगळं काही त्याच्यात दिलं तर परत तुमची हरकत असणार. त्यामुळे यात सर्वात उचित हेच असेल की ज्याचं प्रायव्हेट मेंबर बिल असेल त्यांनी इंग्लिश अनुवाद द्यावा. त्यातून सुस्पष्टता येईल. सुधीर भाऊ, सुस्पष्ट येईल. चला कुठली